नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चिंचगुळाची चटणी। तर ही अशी चटणी ना आपल्या चाटबरोबर खाताना उपयोगाला येते। म्हणजे समोसा म्हणा, कचोरी म्हणा किंवा ओली भेळमध्ये किंवा बाकरवडीला लागते आपल्याला कोणतेही पदार्थ करताना। मग अशी करून ठेवली ना एकदम तुम्ही पॅकबंद डब्यात फ्रीजमध्ये की 6 महिने टिकते। मग मी करून ठेवीत असते, माझी संपली आता पहिली केलेली, म्हणून मी आता करायला घेतलेली आहे। तर त्यासाठी मी तर काय केले, सुरुवातीला 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। आता हे पाणी गरम करायचं, कारण आपल्याला चिंच भिजवायची त्याच्यात। तर 1 वाटी चिंचसाठी 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवले। पाणीचं प्रमाण पण बरोबर पाहिजे। जर पाणी जास्त झालं तर आपली चिंचगुळाची चटणी ना ती पातळ होते, मग ती व्यवस्थित लागत नाही। मग छान लागावी म्हणून पाण्याचं प्रमाण पण बरोबर घ्यायचं। आणि ही चिंच ना धुवून घ्यायची थोड्या पाण्यात अगोदर। हे पाणी घ्यायचं नाही, जास्त चोळायचं नाही धुतानी, फक्त पाणी टाकून असं हलवायचं, म्हणजे कचरा ते निघतो ना त्याचा म्हणून। आणि धूळ वगैरे बसलेली असते चिंचवर, म्हणून ती धुवून घेतली। आणि हे गरम केलेलं पाणी 1 वाटी चिंचमध्ये 2 वाटी गरम पाणी टाकून हे झाकून आता भिजत ठेवायची। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याला 3-4 तास ठेवली तरी चालेल, नाही तर अर्धा तास ठेवली तरी चालते। पण नंतर तुम्हाला ती मिक्सरवर काढावी लागेल जर तुम्ही अर्धा तास ठेवली तर। पण मी ना 2-2.5 तास ठेवली होती, त्याच्यामुळे मला काय मिक्सरवर काढण्याची आवश्यकता भासली नाही। चांगली भिजली माझी चिंच। असं हाताने मी त्याला मॅश केलं की नाही असं की ती चांगलं चुळून त्याचा गर निघत आहे चांगला, असं अशा प्रकारे मी मग अशाच प्रकारे सर्व चिंचना मी आपल्या पाण्यात अशी ही करून घेते, म्हणजे त्याचं सगळं गर निघावं हातानेच असं सुरलेवणी करते त्याला। आणि ते ना त्याच्यात चिंचुके कचरा काड्या ते असतात ना, मग आपल्या चटणीमध्ये ती येऊ नये म्हणून अशी पुरणाची चाळण नसते का, ती असं कढईवर ठेवायची आणि ते गाळून घ्यायचं, म्हणजे कचरा वरी राहतो। तर तुम्ही ना चिंचगुळाची चटणी करताना पितळचं भांडं किंवा लोखंडाचं भांडं वापरायचं नाही कशालाच, म्हणजे कढई म्हणा लोखंडाची किंवा पितळची वापरायची नाही, कारण चिंच आंबट असते ना, मग ते कळकळ असं होतं, ते व्यवस्थित होणार नाही ते। म्हणून जर्मनची किंवा स्टीलचं तुम्ही घेऊ शकता। तर मी इथं आता ती खाली गाळून घेतले आणि वरचा चोथा काढून घेतला, आणि तो आणखीन एकदा पाण्याने थोड्याशा आणखीन एकदा चुरून घेते। तर मी सुरुवातीला 2 वाट्या पाणी गरम केलं आणि आता ना मी अर्धी वाटी पाणी आणखीन टाकते, म्हणजे 1 वाटी चिंचसाठी 2.5 वाट्या पाणी परफेक्ट प्रमाण होते। म्हणजे आपली चिंचगुळाची चटणी खूप छान होती। जास्त पाणी घेतलं ना तुम्ही तर मग ती चटणी आपली खूप पातळ होईल, मग ती चवीला चांगली लागणार नाही। तर 1 वाटी चिंचसाठी 2.5 वाट्या पाणी, 2 वाट्या गरम करायचं आणि अर्धी वाटी नंतरच्याला असं लागतंय आपल्याला, म्हणून अर्धी वाटी तसंच ठेवायचं। तर असं चुरून मी आणखीन एकदा डबल त्याला अशी गाळून घेते गाळणीवाटं, म्हणजे ते चोथा आणखीन वरी राहील। तर आपला मग गर तयार करून घेतला चिंचेचा आपण। आता हे वरचा चोथा टाकून द्यायचा। तर खूप आंबट गोड चटणी मला तर खूप आवडती। मी ओली भेळ करताना किंवा आता घरी काय पण करतो ना आपण, समोसा म्हणा कचोरी म्हणा किंवा बाकरवडी करताना ती लागतीच। मग ती अशी करून ठेवायची, 6 महिने आपली राहते। तर मग कधी लवकर संपते आपले, कधी नाही। आपण आता सारखं करण्यात आले पदार्थ तर मग संपल लवकर। तर मग हे असे करून ठेवली ना तर चांगली राहते। मग मी आता ते हे करून घेतलं सर्व काही, आणि आता हे ना आपण गरम करायला ठेवून देऊ गॅसवर। आता हे कलर असा दिसते, पण नंतर ह्याचा कलर गरम केलं नाही, उकळलं नाही, ह्याचा कलर चेंज होतो। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला गर तयार झाला। आता ह्याला आपण चांगली उकळी येऊन देऊ गॅसवर ठेवून। तोपर्यंत तुम्हाला मी साहित्य दाखवते दुसरा। तर आपलं बरोबर 2.5 वाट्या पाणी लागलं, 1/2 वाटी आपण ते घेतलं मागवून। तर आता हे गरम करायला ठेवू आपण गॅसवर, आणि तोपर्यंत साहित्य दुसरं काय काय घेतलं ते दाखवते। 1 वाटी चिंच, 2.5 वाट्या पाणी, आणि त्या 1 वाटी चिंचसाठी 1 वाटी गूळ परफेक्ट प्रमाण होते। आणि इथं ना ह्या चमच्यानी ना मी 1 चमचा तिखट घेतले, 1 चमचा मीठ घेतले, आणि अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड घेतली याच चमच्यानी, आणि याच चमच्याने 4-5 चमचे साखर घेतली। तर आता हे प्रमाण तुम्हाला कळावं, वाटी केवढी आहे चिंचेची गुळाची ते तुम्ही पाहू शकता त्यानुसार, आणि चमचा किती आहे ते पण, कारण हे आता माझे दररोजचं वापरण्यातलं आहे त्याच्यामुळे मला ते प्रमाण परफेक्ट होते। तुमची वाटी लहान मोठी असेल तर तुम्ही चमच्याचे ते प्रमाण पण कमी जास्त करू शकता। तर आता ह्याला उकळी फुटली की त्यात आपण नंतर साहित्य टाकूया। तर उकळी फुटली आपल्या त्याला चटणीला चांगली। आता याच्यात आपण जे घेतले ना आपलं साहित्य ते टाकूया। तर सुरुवातीला आपण गूळ टाकूया, आणि गूळ टाकून त्याला आणखीन चांगली उकळी येऊन देऊया। 5 मिनिटं त्याला चांगला आपण शिजवून देऊया, म्हणजे काय होईल आपले गुळाचे खडे ना सर्व काही विरघळतील आपल्या ह्याच्यात।
मग व्यवस्थित तुम्ही किसून घेतला गुळ तरी चालेल, पण मी असे हे करूनच घेतला. त्याच्यामध्ये खडे व्यवस्थित 1-5 मिनटं त्याला उकळलं ना चांगलं, त्याचे खडे सगळे विरघळतात आपले गुळाचे. अशा प्रकारे एक अंदाजे 5-6 मिनटं उकळून द्यायचं. एक अंदाज येतोच आपल्याला. आता उद्या आपले ते उकळते तोपर्यंत त्याच्यात मी साखर टाकली, मीठ टाकलं, नंतर लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, आणि हे टाकल्यास पण एक 5-6 मिनटं त्याला चांगलं उकळून द्यायचं. म्हणजे आपली चिंचगुळाची चटणी शिजून द्यायची, घट्ट होऊन द्यायचं. त्याचं पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं. आता हे पातळ दिसते ना तुम्हाला, नंतर ती घट्ट होते. आपण सुरुवातीला एक 5 मिनटं, आता 5 मिनटं, गूळ टाकल्यानंतर 5 मिनटं, हे बाकीचं साहित्य टाकल्यानंतर 5 मिनटं, एक जास्त नाही 10 मिनटं फक्त आपण त्याला शिजून दिलं आपण चटणीला एक बारीक गॅसवर. आता गॅस बारीक करते आणि त्याला चांगली उकळी येऊन त्याला शिजून देते. वाटलं तर तुम्ही मोठा गॅस पण करू शकता, पण तुम्हाला असं सतत हलवत राहावं लागेल. अशा प्रकारे तर चांगलं मिक्स झालं आहे आपलं सर्व साहित्य. आणि ती जसं जसं शिजलं ना तसं तसं घट्ट होतं आणि कलर पण त्याचा चेंज होतो आपल्या चटणीचा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आपली चटणी झाली तयार, घट्ट झाली. तुम्हाला आता जरी पातळ वाटत असली, ही गरम आहे, तरी थंड झाली का नाही की घट्ट होती. आणखीन तुम्हाला थंड झाल्यास पण दाखवते नंतर. तर आता अशी जरा पण सुरुवातीपेक्षा आता घट्ट झाली. तर मग झाली चटणी तयार. मी आता गॅस बंद करते आणि याला थंड होऊन देते. थंड झालीच तुम्हाला दाखवते नंतर. तर एक 2-3 तास मी थंड होऊन दिली आणि तुम्ही थंड झाल्यास पाहू शकता किती घट्टपणा आला आहे त्याला. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, आपण ना चिंचगुळाची चटणी करताना पितळचं किंवा तांब्याचं किंवा लोखंडाचं साहित्य वापरायचं नाही, काहीच भांडं. तर तुम्ही पाहू शकता किती घट्ट आणि किती छान झाली आपली चटणी ती. आणि तुम्ही काचेचं, स्टीलचं आणि जर्मनचं वापरू शकता. तर मी कढई जर्मनची घेतली आणि काढायला आता हे काचेचं भांडं घेतलं आणि हे भरून नंतर स्टीलच्या डब्याचं दिसतंय का, तो त्यात भरून मी हा डब्बा असा टोपणला पॅक बंद फ्रीजमध्ये ठेवून देत असते. एक 6 महिने टिकतो. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी चिंचगुळाची चटणी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब